देशातला सगळ्यात भयानक आणि दुर्दैवी हल्ला म्हणजे पहलगामचा हल्ला होता. त्या हल्ल्यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले. नवी मुंबईतल्या देखील एका व्यक्तीने त्यामध्ये आपले प्राण गमावलेले आहेत. पण सुदैव म्हणावं लागेल की सुबोध पाटील आणि त्यांच्या पत्नी या अतिशय दुर्दैवी आणि भयानक अशा हल्ल्यातून वाचल्या. खरंच सुदैव आहे त्यांचं. त्यांच्यावर उपचार झाले आणि सुबोध पाटील आता आपल्या घरी परतलेले आहेत. त्यांची घर वापसी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या सोसायटीने देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या जल्लोषात स्वागत देखील केलं. आपल्याबरोबर सुबोध पाटील आहेत. त्यांचा अनुभव काय होता, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, अनेक गोष्टी त्यानंतर बाहेर आलेल्या आहेत. आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत त्यांचा या संपूर्ण घटनेचा अनुभव आणि त्यांना ते जे जखमी झाले होते तो प्रसंग काय होता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुबोध सर, एकतर सगळ्यात पहिलं तुम्ही पुन्हा आलात घरी, तुमची घर वापसी झालेली आहे, त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन आहे आणि खूप चांगल्या प्रकारे रिकव्हरी झालेली आहे. आम्हाला त्या जुन्या कटू आठवणी ज्या आहेत तुमच्या त्या पुन्हा उकरून काढायच्या नाही आहेत, मात्र कळायला हवं लोकांना, देशाला कळायला हवं की नेमकं त्या दिवशी काय झालं होतं, तुम्ही कसे तिथपर्यंत पोचलात होता. म्हणून काही प्रश्न विचारायचे होते. तर तुमची जी पर्यटन तुमची कंपनी होती, टूर मॅनेजमेंट कंपनी होती निसर्ग पर्यटन, त्यातून हे नवी मुंबईतले काही लोक गेले होते, तुम्ही देखील त्यामध्ये होता, तुमच्या पत्नी देखील होतात. प्रवास कसा झाला पहलगामच्या दिवशी, ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी तुम्ही कुठे होतात आणि नेमकं त्या दिवशी काय झालं? आम्ही जेव्हा तिथनं निघालो, म्हणजे पहिलं गेलो आम्ही 12:30 पावणे 1 वाजता पोहोचलो तिथे. मग तिथे वरती जाण्यासाठी आम्ही घोड्यावरती हे झालो, घोडे त्यांनी आम्हाला एक बुक करून दिले आणि आम्ही ते वरती वरती जायला निघालो. वरती आम्ही गेलो, आमच्या बरेच ग्रुप, आमचे एकच ग्रुप होतं, आम्ही बरं गेलो आणि त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर तिथे ते जो अर्थ काश्मीर व्हॅली जो स्पॉट आहे तिथे मग आम्ही तिथे पोहोचलो. तिथे काही आमचे ग्रुपवाले होते ते तिथेच राहिले, काही फोटो घेत किंवा काही नाश्ता करत. त्यामुळे मी आणि माझे ते सहकारी होते नवीन पुण्याचे दिसले, तर आम्ही ते तिकीट काढले आम्ही आणि आम्ही आतमध्ये एंट्री केली. तिथे 2-3 हे आहे तिथे, एक रोपेचा तिथे शेक आहे, एक ते म्हणजे फोटो शूटिंग तिथे होते तिथे आणि एक मोठा बलून हे असे ते. तर आम्ही वरती आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला चांगलं वाटलं, एकदम प्रचंड असं निसर्ग असं वाटलं ते. आम्ही मग तिथे मला ते जे आमचे सहकारी होते ते गेले ते याच्यामध्ये बसायला रोपेमध्ये. आम्ही ते आमच्याजवळ एक फोटोवाला तिथे जवळ आला. फोटोवाला मला की फोटो काढायचा आहे का, त्याने आम्हाला ते काश्मीरी ड्रेसमध्ये ते फोटो दाखवले. बोलतो असे, बोला ठीक आहे चला. मग आलो आम्ही फोटो काढण्यासाठी त्याचे गेलो. तो तर त्यांच्या तिथे टेंट आहे त्यांचं, ते फोटो काढण्यासाठी बोलतो तिथे चला म्हणतो. आम्ही त्याच्याबरोबर गेलो. नाही रॅली तिथे दुसरीकडे येते आणि फोटो काढण्याचं शूट होय ते दुसरीकडे येते, ते लांब होतं ते. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. विथिन 4-5 मिनटं आम्ही पुढे जातो आहे, ते असा आवाज यायला लागला. तर मिशी म्हणाले का आवाज कसला येतो आहे, त्यामुळे असे कसं तरी आम्ही तसं काय मी ते हे नाही केलं. आम्ही आणखी पुढे गेलो. डोक्याचं असे नव्हतं का असे आवाज. आम्ही आणखी पुढे गेलो. 3-4 मिनटं पुढे जातो आहे तर असं परत असं आवाज यायला लागला पाहिजे. तर आम्ही असं मागे बघितलं तर बघते तर सगळे ते लोक आपले जीवने धावत सुटले आणि मग आम्ही पण धावत सुटलो. तारेचं कंपाऊंड होतं, त्याच्यामुळे बाहेर जायला असं कुठं मार्ग नव्हता. सगळे पब्लिक होती, ते सगळे तारेच्या कंपाऊंडमध्ये सगळे काही बसली, काही झोपली, तिथे सगळे होते. आम्ही पण त्या याच्यामध्ये जाऊन आम्ही त्यांच्यामध्ये सामील झालो, म्हणजे बसलो त्याच्यामध्ये. बसलो तिथे. मग तो एक जण अतिरेकी होता, तो आमच्या जवळ आला. मला हिंदू कोण आहे इधर खडे हो जा. तर आम्ही तितके सर्व जे बसले होते ते सर्व घाबरलेले होते, सगळे हात जोडत होते सर्व. पण ते जो कोण बोलतो असेल तर त्या लगेच आलं ते शूट करायला जातो. आम्ही प्रत्यक्ष बघत होतो तिथे. तर आम्ही सगळं घाबरलेच होतो. दुसरं पर्यायच नव्हतं आमच्याकडे की एक सद्गुरू कृपा म्हणून वाचलो. त्यांनी सर्वांना शूट केलं माझ्यावर. तर माझ्या इथे गोळी, तर मी बेशुद्ध झालो. एक केवळ समर्थ कृपा म्हणून वाचलो, म्हणजे बेशुद्ध झालो आणि तर मग नंतर काही तासानंतर मला ते शुद्ध आले. डोळे उघडले. डोळे असे उघडत नव्हते, असे तांत्या करून बरेच डोळे उघडले. असं जागल बघतो तर मिसेस समोर नव्हते. आणखी मी घाबरलो की काय झालं.
त्यावेळी जागले ते एकदम सन्नाटा होता, एकदम कोणाचा आहे काय नाही. आणि असं बघितलं सगळे बॉडी अशा सगळ्या पडलेल्या होत्या. मी असं मागून असं असं ते मान ओढून लागलं होतं, तरी मी अशी मान ओढून असं बसे बघितलं, ते सर्व जेवढे होते ते सर्व पडलेले होते असे. आणि मिसेस नव्हती, मी एकदम ते आणखी घाबरलो मी होते का ते. मग ते घोडेवाले होते, ते पाठीमागणं मला बघितलं की येते, त्याही मला पाणी दिलं, साफ पाणी पिऊ थोडं. स्थानिक लोक तिकडे हां, तिचे घोडेवाले पाणी पिलं. मग ते काय काही 3-4 लोक होती, ती परत अशी आतमध्ये आली कंपाऊंड म्हणा. मग ते एक घोडेवाला तर आमच्याच घोडेवाला, त्याने मला ओळखलं, साहेब डोलो मत. बोला मिसेस कहाँ है? वो हाय बोलते नीचे, आप डोलो मत. हाँ, तो चलो चलो जो आप बाहेर चलो. तब चलेंगे क्या? बोला चलेंगे. तर मी उभा राहिलो तर मला ते चालवत नव्हतं, म्हणजे पाय होते. मग त्यांनी मला खांद्यावर घेतलं आणि गेटच्या बाहेर घेऊन आला तो घोडेवाल्याने खांद्यावर घेतलं आणि त्याने मला गेटच्या बाहेर घेऊन आला. पण तेव्हा तुम्हाला इथे गोळी लागलेली होती? इथे गोळी लागलेली होती माझी. ते मी असं हात असं बघितलं, ते डोक्याला काही दिसत नाही, पण खाली अशी जखम तर आहे. हां, तेव्हा मी बघितलं की समुद्र करून मी आहे म्हणजे. मग ते घोडवलं मला, तिथं म्हणजे कटेवर बाहेर गेलं, कटेवर बसवलं मला, बसवलं. त्यांनी कॉट आणली, मग ते इथं सोजा झोपवलं. ते लागले मला उचलून न्यायला, पण ते त्यांना ये नव्हतं. मग ते थांबले, कधी 4-5 जणच होते फक्त तिथे. मग ते होतं बाईक आ रहा है रुको, बाईक आ रहा है करून जे 5 मिनिटांनी मग ते बाईक यायला लागले. बाईक म्हणजे जे शिशोरला जे असतात ना गाडीले, हां, ते बाईक आले सगळं, बरेच झाले एका. मग त्याच्या एका बाईकवर मला बसवलं आणि एक चालू तर मला मध्ये बसवलं आणि एक मागे राहिला. आणि त्याने मला मग ते खाली घेऊन गेलं. ते बरेच खाली गेल्यानंतर मग ते मिलिटरीचे ते कॅम्प होते तिथे. मग त्याही मला ती पट्टी तिथे लावली, एक इंजेक्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की खाली एक ॲम्ब्युलन्स आहे, तर तिथे घेऊन जावा. मग ते खाली गेलं ॲम्ब्युलन्समध्ये. तर ॲम्ब्युलन्स तिथे होतीच तिथे ऑलरेडी. ॲम्ब्युलन्समध्ये मला टाकलं आणि लगेच ताबडतोब त्याचं OPD म्हणून हॉस्पिटल आहे, तिथे घेऊन गेले. ते तिथे पेलगामच्याच पुढे तिथे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. तिथे मला मध्ये कपडे वगैरे काढले, बघितलं कुठे काय आहे ते. त्यांनी ती जी पट्टी लावली ती काढली, त्याही दुसरी पट्टी लावली, ती बघितलं ते हे आहे. लगेच तिथनं मला शिफ्ट केलं, ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. मला काय माहीत नव्हतं. मी ॲम्ब्युलन्समध्ये बसलो तर मिसेस ॲम्ब्युलन्समध्ये होते. ते मला बरं वाटलं की पाहिजे. मग तिथनं ते मिसेस आपलं जी ॲम्ब्युलन्स निघाली ती थेट डायरेक्ट पुढे गेलं. तर कुठे जाते मला माहीत नाही, पण मी एकदम याच्यामध्ये होतो, काही जाणीव होते मला येते. आणि गेलं मग तिथे हेलिकॉप्टर ऑलरेडी होतं तिथे. मग ते मला हेलिकॉप्टरमध्ये टाकलं. मला हेलिकॉप्टर टाकलं आणि हेलिकॉप्टर डायरेक्ट त्याचे मिलिटरी हॉस्पिटल आहे, 92 बेस म्हणून नावाचे ते मिलिटरी आर्मीचं हॉस्पिटल आहे. त्या आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये मला तिथे गेलं. तिथे पण ॲम्ब्युलन्स एकदम तयारच होते. लगेच ताबडतोब घेऊन मला तिथे उपचार ताबडतोब लगेच CT स्कॅन, म्हणजे कुठलाही विलंब न करता, म्हणजे असे काही दुसरं काही हे केलं नाही. ताबडतोब घेऊन लगेच तरी CT स्कॅन केलं. माझ्या आजाराची हे घेतली, काय आहे का कुठला आजार काय ते गेलं. आणि लगेच तरी मला लगेच OTमध्ये घेऊन गेले आणि लगेच उपचार दिले. तर एकदम तत्पर आणि सगळे डॉक्टर सगळे म्हणजे पूर्णपणे डॉक्टरची टीमच तयार होती. आणि लगेच मला लगेच आणि त्यांनी हे केलं, उपचार केलं त्याने. आणि आता सांगलं की तुम्हाला काहीच करायला धोका नाही आहे, तुम्ही सेफ आहात म्हणून. मी सगळी कृपेने मी तिथे वाचलं. मिलिटरीवाल्यांनी सगळ्यांनी पुढचं किती दिवस मग तुम्ही ॲडमिट होतात? मला मंगळवारी संध्याकाळी हे केलं, ॲडमिट केलं आणि काल मला डिस्चार्ज दिलं. म्हणजे त्यांनी पूर्णपणे मला अगोदर बोलले की तुम्हाला टाके वहाँ निघाले तर चलेगा, बोललं ठीक आहे. पण त्यांनी तसं नाही केलं की एकदम पूर्ण त्यांनी जबाबदारीच त्यांनी घेतली. त्याच्यामुळे त्याचा एक मला त्यांना धन्यवाद वाटतो. माननीय आपण हे अमित शाह साहेब दुसऱ्या लगेच येऊन गेले. अमित शाहनंतर माननीय आपले गिरीश महाजन ते आले, माननीय एकनाथ शिंदे त्याही मला भेट दिली हॉस्पिटलमध्ये. येऊन त्यांनी माझी विचारपूस केली चालले ते. आणि त्याच्यात माननीय राहुल गांधी ते पण आले, त्याही मला विचारपूस करून मला दिलं. आणि त्यांनी डॉक्टरांशी करून आणि सांगितलं की काही मला त्यांना सांगितलं की काही नाही, 100% रिकव्हरी आहे म्हणून तुझं. ते मला एकदम हिशेब होतं. आणि ते हॉस्पिटलमध्ये एकदम बरं, मला असं काही वाटलं नाही की मी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून. एकदम ट्रीटमेंट एकदम माझे VIP ट्रीटमेंट म्हटलं ना, म्हणजे ते मला दिलेली आहे.
आणि त्यांनी मला एकदम म्हणजे काही कुठल्यामध्ये टाके म्हणजे ते असे पाडूचे टाके काढून त्याही मला त्यांनी डिस्चार्ज दिला म्हणते. मग आता काय सांगितलंय, कसली खबरदारी घ्यायची काही आता अजून, कारण की जखम अजून थोडीशी असेलच तर? हां, असं काय सांगितलं आता मध्ये हे झाले तुमचं हवेत, पण त्यांनी मला ते आता 8 दिवसाचे ते टॅबलेट्स गोळे दिले आहेत ते चालू ठेवा, बाकी तुम्ही आराम करा असं त्यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे ज्यावेळी हे सगळं झालं त्याच्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता, तुमच्या मिसेस देखील तुमच्याबरोबर होत्या का? त्यांचं कसं एकूण स्टे होता तिकडे, किंवा त्या कुठे होत्या त्या संदर्भात? त्याही मग ते पेहलगाममध्ये झालं, तिथे मग ते डॉक्टर जे मेन होते कमांडंट म्हणून, कमांडंट जे होते यांना गोली लागली ना माझ्यासमोर, मी अशी ते बसलेली, ते साईडला होते, ते गोली मारली आणि तो पळून गेला तिकडे, गोळी टाकून पळून गेला. बहुतेक लोकांना मारत, तो गोली मारत 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 तिकडनं त्या लोकांना तसं गेल्यानंतर मी थांबले. आता यांना गोली लागली तर हे बेशुद्ध पडले ना, मी घाबरले, आता काय करायचं, इथे लढायचं का काय करायचं. मग मी तशीच उठले आणि मग आता बरं इथे घोडेवाले आहेत का बघू ते, मग तिथं घोडेवाले बघायला गेलो. मदतीसाठी तुम्ही गेलो? हां, घोडेवाले बघायला गेलो तिथं, तर घोडे नव्हते पण घोडेवाले होते तिथं. मग मी बोललो घोडेवाले बरं इकडे आओ, बरं जरा पति को बरं गोली लगा है, जल्दी लग जा, उठाओ. तो आंटी बोलते तुम नीचे चलो, मैं अंकल को लेके आता है. तो कैसा आएगा, मैं नीचे कैसे जाएगा. तो बोलते चलो धीरे धीरे से चलो, मैं आते. तर नाही, मला चलने का जागा नाही, चलता ही नाही. तो मला बोलते तुम नीचे चलो, मैं अंकल को लेके आता है. लेते आहे. तर मग मी बोललो चालले का, त्यांनी दोघाही मला खाली नेली तिकडे. नंतर मला बोलतं घोड्यावर बसायला ताकदच नाही, मी गळून पडलो ना इकडे. मला आता काय करणार. मग पुन्हा बोलतं मी अंकल को लेके आता है, तुम नीचे चलो. ते आम्हाला घोडेवाले घेऊन गेलते ना, तेच होते वाटते. नंतर मग ते आम्ही खाली गेलो, मग त्यांनी मला दोघाही पकडली, घोड्यावर ठेवली. नंतर मग तिकडनं नेली तिकडे, आणि पोलीस चौकी आहे वाटतं काय, तिथे ॲम्ब्युलन्स आल्या होत्या. मग त्या ॲम्ब्युलन्समधनं आम्हाला हॉस्पिटलमध्ये थांबा बोलते तुम्ही, आम्ही अंकलला घेऊन येतो. मग नंतर आम्ही तिथे थांबलो. सगळी लोक, ती ज्याचं झालं होतं ती सगळी लोक तिथे आले, सगळ्या बायका वगैरे सगळ्या म्हणजे बोलत होत्या, मला असं झालं तसं झालं माझ्या पतीला. मग मी यांना बघितले, हाणले तिथे हॉस्पिटलमध्ये. बॉडी आली का बघायला जायचो, पण बघायला गेलो का ती लोक सांगायची थांबा थांबा. तरी मग जायचो, बघायचो, मला चालायला टाकतच नाही. मग आमच्या टूरच्या मॅडमला फोन केला. मग टूरची मॅडम आणि ते एक मुलगा होता तो, त्यांना घेऊन ते हॉस्पिटलमध्ये आले. मग थोड्या टायमाने यांना आतमध्ये नेले, ते दिसले नाही आम्हाला. नंतर मग बाहेर काढले, तेव्हा यांचं मी जॅकेट ओळखला ना. जॅकेट ओळखल्यावर मग मी बोलले थांबा थांबा बरं आमचा माणूस. मग त्या मॅडम आम्ही ओळखली त्यांना. मग तसे मी जरा बोलत होते. मी बोल तुम्ही बरे आहेत ना, तर बरे आहेत. मग त्याही लगेच त्याच ॲम्ब्युलन्समध्ये हेलिकॉप्टरचे तिथं आहे, तिथं मग तिथे नेले. तिथं मी बोललं मी पण येते. तर मग तुम्ही ना काय बोलतं, आम्ही अंकलला घेऊन जातो, तुम्ही नंतर या. मग त्याने तिकडनं लगेच ते हॉस्पिटलमध्ये नेले. आता कुठे नेले ते आम्हाला माहिती नाही. मग आम्ही दुसरे आमचे वाढले होते ना, त्यांची बॉडी नाही भेटली. मग त्या मॅडम, टूरच्या मॅडम, तो एक मुलगा होता आमचा, आणि आम्ही तिघंजणं मग तिथेच थांबलो. मग दुसरे 2 जोडे होते, 7-8 जण आम्ही तिथे थांबलो. मग ती बॉडी येईपर्यंत नाही येत नाही. मग त्यांचं फोटो वगैरे काढलं, त्यांना दिलं. मग ते फोटो बघितले, त्याही वाटतं बॉडी वाटतं. नंतर मग आम्हाला दुसरीकडे कुठे ऑफिस आहे त्यांचं, तिथे नेऊन आता आम्हाला माहिती नाही कुठे नेलेत. मग तिथे नेऊन आम्हाला ठेवले. नंतर मग तेही 8:30-9 वाजता ती सगळी लोकं होती, त्यांना नेऊन तिथे हॉस्पिटलमध्ये बॉड्या दाखवण्यासाठी नेली. म्हणजे आता त्याचा ओळख त्यांना मिसेसला, ती टूरची मॅडम, ते सर नाही, ते दुसरा मुलगा होता. मग ते आतमध्ये गेले, ती बघितली बॉडी, मग ती ऑफ झाली होती. ते हे दिसले होते का, दिलीप दिसले? हां, ते हां दिलीप दिसले ते. मग त्यांची मध्ये बॉडी, मग तिथे थांबलो आम्ही. ती बॉडी तेही मॅडमनी वगैरे हे केली. मग ते इकडे आणून बोलतं तिकडे हॉस्पिटलमध्ये ठेवले. मग तिथे आणून तिथे आम्हाला जवळजवळ रात्रीचे 3 वाजले सगळं त्यांचं हे करतं. मग आता असं पण आहे, त्यांची मिसेस बरोबर आहे, त्यांना कसं हे करतं. मग त्यांच्यामुळे आता मग हे चांगले आहेत. मग आमचे पण फोन चालू झाले नाही करणं सगळ्यांचे, कोणाचे, पण मला बोलायलाच नसत होतं, काय बोलणार इथे. मग ते बोलले, मिसेस या बोलल्या मॅडम का पाटील शेप आहेत, बोलतं आपण उद्या सकाळी जाऊ, यांना बोलतं सोडले ना का आपण जाऊ हॉस्पिटलमध्ये, कुठे आहेत ते बघू, आणि मग बोलते मग जाऊ, तुम्हाला नेतो बोलते. तुमची नंतर भेट कधी झाली हॉस्पिटलमध्ये? डायरेक्ट त्या खालच्या हॉस्पिटलमध्ये आणल्याच्या नंतर भेट झाली?
आम्हाला म्हणजे मी तिथंच हॉटेलवरच होतो. त्या मॅडम गेल्या, ती बॉडी पाठवायची होती, मग त्या गेल्या तिकडे. आणि मग मला हॉस्पिटलमध्ये तिकडनं फोन आला यांच्या हॉस्पिटल, हे बोलले ना मला मिसेसला बघायची आहे. मग आमच्या मुलांनी सांगितलं का असं असं आहे. मग त्या मॅडमला फोन गेला. मग त्या मॅडमनी सांगितलं का त्या हॉटेलचं नाव सांगितलं. मग यांचा ना माझं बोलणं झाला. मी बोलतो बरी आहे, बरं आहे, तर तुम्ही बरे, तू तर मी पण बरी आहे. मग ते बोलणं झालं. मग त्याच्यानंतर मग त्याही गाडी पाठवली. हां, त्या मिलिटरीच्या ही गाडी पाठवली. मग त्या गाडीने मी आणि ती टूरची एक मुलगी होती, मग ती आम्ही आलो. पण तिला आतमध्ये नाही घेतली, मला घेतली आतमध्ये. मग आम्ही आतमध्ये गेले. टूरची मॅडम सर वगैरे आले होते ना, मग त्यांना बाहेरच थांबवले. मग आम्ही आतमध्ये गेलो. मग यांना बघितले मी, ते व्यवस्थित होते, बोलत होते. त्या नर्स वगैरे आल्या, मला भेटल्या वगैरे, व्यवस्थित आहे अंकल, काय चिंता वगैरे करू नका, असे ते हिंदीमध्ये बोलत होत्या, असं सांगत होत्या त्या. नंतर मग थोड्या अर्ध्या पाऊण तासाने मग मुलगा आला माझा. मग त्याचं पॅन कार्ड वगैरे तसं घेतला नाही, त्याला पॅन कार्ड वगैरे दाखवला, तेव्हा तेही आतमध्ये घेतलं. पण ज्यावेळी तुम्ही सर तुम्ही पण ज्यावेळी वरती होतात त्यावेळी तिकडे कोणती सिक्युरिटी होती का? काही नाही. आम्ही बघितलं, एक 5 मिनिटाचंच आम्ही होतो, आम्ही असं बघितलंच नाही. जास्त म्हणजे आम्हाला येत नव्हती. पण मी विचारलं दोघांना का तुम्ही मिळकटी वगैरे आता एवढे, तर बोलते कधी असते कधी नसते. आता त्यांना पण काय असं आहे. म्हणजे हा संपूर्ण हल्ल्याचा वेळ किती, 5 मिनिटात झालं, 10 मिनिटात, अर्धा असं पूर्ण? आम्ही 5 मिनिटात झालं फक्त. आम्ही जेव्हा एंट्री केली आणि लगेच 5 मिनिटात झालं हल्ला. दिसले त्यावेळी तुमच्या सोबतच होते? हो, नाही आम्ही बॉडी एंट्री आम्ही बरोबरच केली. पण ती रोपवेच्या मार्गाने गेलो आम्ही, फोटो काढण्याच्या मार्गे गेलो तिथं. ते काय म्हणत होते, कलमा पडायला सांगत होते सगळ्यांना वगैरे? काय सांगत होते आम्हाला, ते आला का जो एक दोघं जण होते ते, पण जो आमच्याकडे आला तो काय सांगत होता, फक्त आम्हाला सांगत होता हिंदू कोण आहे इधर राजा खडे हो जा, हिंदू कोण आहे खडे हो जा, बस इथं सांगत होतं. पण आम्ही घाबरलो होतो, आम्ही कोण काय बोलतच नव्हतं. आम्ही हात जोडूनच फक्त असं विनंती करत होतो, बस असं करतो. बस दुसरं काही पर्याय दुसरं काहीच नव्हतं आमच्याकडे. लहान मुलं पण होती पूर्ण त्या तुमच्या सोबत ट्रिपमध्ये? लहान मुलं होती, त्यांना पण त्यांनी मारलं. ते आमच्या समोर लहान मुलगा होता तिचा, आणि ती होती. पण तिचा पती असं ताडेवर असं बसला होता, पण त्याला सट्टासट 3-4 गोळ्या मारल्या त्याने. आणि तिकडनं गोळ्या मारत मारत तो असा आला इकडे आमच्या पाठीमागे गेले ना. आम्ही 2 जण असे होते ना, ते यांना ती माझी इकडे होते ते, पण त्यांना इथनं गोळी मारली त्याने, आणि मग तो असा पुढे निघून गेला. ह्या संपूर्ण हल्ल्याबाबत त्याच्यानंतर आता भारत सरकार वेगवेगळे काम करते, कधी पाणी बंद केले, काय केलंय, काय वाटतंय या संपूर्ण हल्ल्याचे जे दोषी आहेत अजून सापडले नाही आहेत, अजून ते 4 लोक अजूनही जंगलामध्ये आहेत, काय भारत सरकारने काय पाऊल उचललं पाहिजे, काय वाटतं? ते कठोर उचलायलाच पाहिजे. अरे जीव जातात ना असे. आता आपले इकडचे म्हटले हिंदू म्हटलं म्हणजे हेच आहे ना, ते धर्माचं नाव हे करतात ना ते, असं आहे. तुम्हाला काय वाटतं सरकारने काय पाऊल उचललं पाहिजे? हो, कठोर पाऊल उचललंच पाहिजेत, आणि सरकार उचलेल त्याची काही शंका नाही आहे. म्हणजे ते आणि सरकार आणि मिलिटरी आणि आर्मी हे तत्पर आहेत, तर ते काहीच कसर करणार नाहीत. ती आर्मीची लोक भरपूर तिथे चालू आहे त्यांचं, म्हणजे कठोर हे चाललेलं आहे त्यांचं, रात्रभर ते हेच असतात जरा तिथे. बरोबर. सरकारने काही मदत आतापर्यंत हे जाहीर केली का, किंवा तुमचा उपचार वगैरे सगळा कसा झाला? हा, सगळं तेच सर्व आर्मीने. आम्हाला काहीच नाही. आम्हाला घरच्यासारखं वाटत होते तिथं. असं रूम वगैरे दिलं तर राहायला, जेवण वगैरे सगळं तिथलं, म्हणजे असं काही वाटलंच नाही. नर्स वगैरे चांगले डॉक्टर वगैरे सगळं. आम्हाला असं दुसरं काय असं वाटलंच नाही का हॉस्पिटल आहे काय, असं काहीच. भरपूर मदत केली. जेव्हा हा सगळा प्रसंग घडला तिथून मग नंतर तुम्ही शेवटचा जेव्हा तुम्ही प्रसंग घडला नाही, तुम्ही घरी दुसरीकडे होतात, तो मधला जो काळ होता जेव्हा तुम्ही सरांबरोबर नवतार पाटील सरांबरोबर, त्यावेळी तुम्ही कसे मदतीला हे करायचं, म्हणजे कोणाला बोललं? ते टूरचे होते ना मॅडम वगैरे, त्यांना मी सारखे बोलायचे मला घेऊन चला त्यांच्या इथे. मी पोलिसांना तिथे पोलिसांच्या इथे नाही, आम्हाला तिथनं त्या पण जरा दुसऱ्या ह्याच्यात गुंतल्या होत्या, मग त्या पण थांबा करून मला ते हेच झालं. म्हणजे कधी मी जाते आणि भेटते पाटीलांना, असं वाटत होतं मला. तर दोघे जणांचे अनुभव आपण ऐकतोय, अतिशय चित्तथरारक असे अनुभव आहेत, आणि हा हल्ला व्हायलाच नाही पाहिजे होता, जेणेकरून अनेक लोकांचे जे जीव गेले ते गेलेच नसते. पण दुर्दैव आहे, थोडीशी कुठे ना कुठे
चूक देखील म्हणावी लागेल. हा हल्ला झाला नसता तर अनेकांचे प्राण वाचले असते. मात्र तो हल्ला झालाय. आता भारत सरकार काय पावलं उचलणार हे देखील बघणं महत्त्वाचं आहे आणि कठोरातलं कठोर पाऊल उचलायला पाहिजे अशीच सर्वांची मागणी आहे. पाटील कुटुंबियांची देखील तीच मागणी आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.